तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे? मटकी तर नेहमीचीच आहे, पण हे काय तर सांगते तुम्हाला चला. पण त्याआधी इथे मला स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे. मटकी टाकून घेते म्हटलं. नेहमीसारखी आपली मटकी मी इथं टाकत आहे. जिरं, मोहरी, कांदा, लसूण आणि मिरची. बास एवढंच आणि त्याच्यामध्ये आता टाकूया हळद आणि मीठ आणि मटकी आणि हे सगळं काही अगदी छान मिक्स करून परतून घेऊया आणि वाफेवर शिजवून घेऊया. अगदी 2 वाफेमध्ये ही मटकी मस्त अगदी छान तयार होते. काही जास्त वेळ लागत नाही. माझ्या मते तर ही या टाईपची मटकी ना प्रत्येक घरामध्ये होतच असणार. तर नवीन असं काही नाही. माझी मटकी देखील इथे झाली अगदी छान झणझणीत. आता मला तुम्हाला सांगायचं आहे ते मगाशी मी दाखवलेलं काय होतं? ते चपाती पण नव्हतं आणि भाकर पण नव्हती. तर ते होतं हे, याचं नाव आहे खबूज. बऱ्याच जणांना कदाचित माहीत देखील असेल. हे पहा हे असं नुसतं गॅसवर गरम करायचं आलटून-पालटून आणि झालं तयार. इथे माझी मटकी पण तयार आहे. खबूज पण गरम झालेलं आहे. अगदी सोपं. चपाती, भाकरीची काही गरज नाही आता 2-3 दिवस. या खायला भाजी आणि खबूज. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला असल्यास लाईक करा. बाय बाय.